त्याचा अर्थ इथं असणाऱ्या लोकांचं तुम्हाला काहीही पडलेलं नाही। मग तिथं आमच्यासारख्या छोट्या लहानच्या कार्यकर्त्याला भांडावं लागतं, जे काय पाणी आवडतं तिथं आम्हाला जमलं ते आम्हाला करता आलं। आदरणीय पवार साहेब इथं आहेत। पवार साहेब, तुम्ही कुठल्याही शेतकऱ्यामध्ये भेदभाव तिथं करत नसता। वरचे शेतकरी खालचे शेतकरी हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि दोन्ही शेतकऱ्यांचा विचार करत आपण डिंबे माणिक दो बोगदा एका विशिष्ट आकाराचा एका विशिष्ट लेवलचा हा तिथं सर्वेसाठी आपल्या काळामध्ये तिथं लावला होता। पण दुर्दैव असं भाजपचं सरकार तिथं आल्यानंतर त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा या सरकारकडनं इथं असणाऱ्या पालकमंत्र्याकडनं अजिबात झालेला नाही। त्यामुळे आमच्या सगळ्यांची विनंती आहे की काही झालं तरी हा बोगदा हा सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा बोगदा झालाच पाहिजे आणि इथं आमच्या सर्व शेतकऱ्यांना तिथं न्याय मिळालाच पाहिजे। त्यामुळे पवार साहेब, आपल्याला याच्यामध्ये येत्या काळामध्ये पुढाकार हा घ्यायचा आहे। अनेक विषय आहेत, अनेक प्रश्न आहेत। खरं तर कांद्याच्या बाबतीत फक्त मी 2 मिनिटं बोलल आणि विषय संपेल। कुठला? अरे आता बोललो ना, अजून एक आवर्तन ना, आम्ही बोललोय येते छोटे येते आवर्तन प्यायचं। तुम्हाला मिळालं नाही पाणी? बर, श्रीगोंद्याकडे लक्ष घालू का? 100%। ठीक आहे, निलेश राव, तुम्ही, राहुल शेठ, तुम्ही, आपण सगळेजण मिळून या आवर्तनापासून तिथं पुढे तुम्ही तर असतातच, फोन करतच असतात, तरी सुद्धा 100% लक्ष घालून कुठल्याही प्रकार। तुम्हाला हे माहिती आहे का की जुन्नर मध्ये जो धरण आहे त्या धरणापासून कर्जत पर्यंत दगड पडली होती, डीप कट हे बुजले होते, ते आपण सर्वांनी मिळून ते अख्खे मोकळे केले, सगळी दगड काढली। गेल्या 30 वर्षामध्ये कधी ते काम झालं नव्हतं। त्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो, ज्या पद्धतीने कर्जत तालुक्यासाठी मी पाठपुरावा करतो तसाच पाठपुरावा या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन आपल्या या श्रीगोंद्यासाठी सुद्धा करतो। आयो हो, शिरूरला चाललो इथून पुढे। ह्याच्यामध्ये सरकार काय म्हणते, 6,000 रुपये तुम्हाला दिले म्हणजे तुमचं मतदान विकत घेतलं, हे खरं का हो? अहो तुम्ही मला सांगा, तुम्ही 1 लाख रुपयाची खरेदी तरी बियाणं नाही तर कुठेतरी प्लास्टिकचा पेपर, पाईप, मोटर वर्षाला शेतकरी म्हणून करता का नाही करत? त्याच्यावर किती टक्के जीएसटी आहे? 18, म्हणजे 1 लाखावर 18, म्हणजे तुम्ही किती दिले सरकारला? 18,000। सरकार तुम्हाला किती देते? नुकसान कितीचं झालं? आता कांद्याच्या बाबतीत पवार साहेबांनी प्रधानमंत्र्यांपासून सगळ्यांना तिथं सांगितलं तरी हे जागे झाले नाही। पवार साहेबांच्या काळामध्ये दुधाचे भाव पडायचे तर पवार साहेब पावडर करून भारताच्या बाहेर पावडर काढायचे। कांद्याच्या बाबतीत सुद्धा उत्पादन कांद्याचं जास्त झालं तर भारताच्या बाहेर कांदा तिथं काढायचे, पण इथं असणाऱ्या शेतकऱ्याला न्याय हा मिळायचा। फळबाग घ्या, तुमचं तिथं द्राक्ष घ्या, अजून कुठल्या फळबागा असतील तिथं सुद्धा पवार साहेबांनी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत योजना आणून सर्व शेतकऱ्याचं तिथं कल्याण करण्याचा प्रयत्न तिथं केला। पण या सरकारने दुधाच्या बाबतीत लक्ष घातलं का हो? अहो कांद्याच्या बाबतीत जेव्हा 40 रुपयाला रेट गेला होता, आपल्याला वाटतं आता 40 रुपये आपल्याला तिथं कांद्याला मिळतील, एकराला 10 टन म्हणजे 4 लाख रुपये आमच्या हातात येईल। आणि कांदा जेव्हा हातात आला आणि विकायला आपण महाराष्ट्रातले शेतकरी गेलो तेव्हा लगेचच केंद्रातल्या लोकांनी काय केलं तर कांद्याचं एक्सपोर्ट थांबवलं। 40 वरनं रेट 10 रुपयाला आला, 30 रुपयाचं नुकसान म्हणजे 3 लाखाचं नुकसान प्रति एकरी आमच्या शेतकऱ्याचं झालं। आणि या महाराष्ट्रातलं 5,000 कोटी रुपयाचं नुकसान हे सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचं झालं। आणि मग यांनी कांदा एक्सपोर्ट कधी सुरू केला? जेव्हा गुजरातचं कांद्याचं उत्पादन सुरू झालं तेव्हा। म्हणजे इथला शेतकरी हा शेतकरी नाही, गुजरातला युवा हा युवा, महाराष्ट्रातला युवा हा युवा नाही का? मग याचं उत्तर आम्ही या इलेक्शनच्या माध्यमातून देणार का नाही देणार? हे जे काय कमळ आहे नाही तर जे काय भाजप पक्ष त्याला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं? अहो मी कितीतरी सभा केल्या, त्या सभेमध्ये गेल्यानंतर काय उत्साह असतो, पण श्रीगोंद्यामध्ये थोडासा उत्साह कमी दिसतो, मला माहित नाही का? मग तुम्ही
भाजपला उत्तर देणार का नाही देणार? अरे नाही राव, फार कमी आवाज आहे. आता मागच्या इथं बसलेले बघा किती शांत बसलेत. एकदा सगळ्यांनीच उत्तर देत असताना हात वर करून उत्तर द्यायचं. भाजपला हद्दपार या जिल्ह्यातून करणार का नाही करणार? आपला निलेश भाऊंना कमीत कमी 3 लाखाली निवडून देणार का नाही देणार? काही लोकांना वाटतं या जिल्ह्यावर त्यांची मक्तेदारी आहे, ती मक्तेदारी आपण खोडून काढणार का नाही काढणार? एक शिक्षकाचा सर्वसामान्याचा मुलगा खासदार बनण्याचं स्वप्न तिथे ठेवत असेल आणि पवार साहेबांनी ताकद त्या एका साध्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभी केली असेल तर त्या कार्यकर्त्याला खासदार बनवायचं का नाही बनवायचं? चला मग ठरलंय आपलं. आता नक्कीच मला विश्वास आहे इथून निलेश भाऊ हे खासदार बनतील. अनेक विषय आहेत, अनेक प्रश्न, अनेक वक्ते सुद्धा आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या. मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर या मतदारसंघामध्ये होणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नाहीतर पार सरपंचापासून बऱ्याच लोकांकडे बरंच काही येणार आहे. लाडू येणार आहे, पेढे येणार आहेत, बर्फ्या येणार आहेत. त्या बर्फ्याचं लाडूचं काय करायचं हा तुमचा विषय, पण स्वाभिमान हा तुम्ही सोडणार आहे का? हात वर करून स्वाभिमान तुम्ही सोडणार आहे का? संविधान टिकवायचं असेल, लोकशाही टिकवायचं असेल तर काही झालं तरी आपलं चिन्ह कुठलं? तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढेच मतदान करून आपल्या विचाराच्या खासदारांना निवडून द्यावं एवढी विनंती करतो. आणि नक्कीच आपल्या या परिसरासाठी जे काय करता येईल तुमच्या सर्वांसाठी एक कार्यकर्ता म्हणून ते मी करेल असा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आपले सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी ज्यांच्या साक्षीने मी तुमच्या समोर आलेलो आहे असे आपले सर्वांचे नेते, महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेनेचे नेते, दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारे, न भिणारे न डरणारे आपले सर्वांचे नेते आदरणीय राऊत साहेब, खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये सुसंस्कृतपणा आणि आदर्श व्यक्तिमत्वाचं उदाहरण म्हणजे या राज्यामध्ये अनेक पद भूषवले पण सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेने काम करणारे आपले जिल्ह्याचं भूषण आदरणीय थोरात साहेब, राज्याचे युवकांचे नेते, कर्जत जामखेडचे कर्तृत्ववान कर्तव्यदक्ष आमदार रोहित दादा पवार, कालच ज्यांनी ज्या निवडणुकीला सामोरं गेले, डबल महाराष्ट्र केसरी आणि आमचे सहकारी मित्र चंद्रहार पाटील, हिंद केसरी संतोषराव वेताळ, अंकुश अण्णा, या तालुक्याचे माजी आमदार, युवकांचे नेते राहुल दादा, आमचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेबजी भोस, घनश्याम अण्णा, युवकांचे नेते आणि शिवसेनेचे उपनेते साजन भैया आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, सर्वच पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, संभाजी ब्रिगेड, वेगवेगळ्या कम्युनिस्ट, आम आदमी पार्टी अशा सर्वच पक्षाच्या नेते मंडळी आणि ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केला ते माझ्या बाजूला बसलेले अनिलराव ठवाळ आणि समोर बसलेले माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आमचे तरुण सहकारी, आमच्या पाचपुते मावशी पण या ठिकाणी बसलेले आहेत.
आज या ठिकाणी तुमच्या समोर मी आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आज लोकसभेची निवडणूक म्हणल्यानंतर आपल्याला असं वाटतं जाऊ द्या, देशाची निवडणूक आहे, आपल्याला काय करायचंय। आपण ग्रामपंचायतच्या निवडणुकीला महत्त्व देतो, त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा। आपल्याला वाटतं काही अडचण आली तर सरपंचाच्या दारात जाता येतं, सभापतीकडे जाता येतं, आमदारांकडे जाता येतं, जाऊ द्या काय खासदाराकडे काम असायचं, काय देशाचं आपलं तर आपल्याला तरी काय करायचं। पण या खालच्या सगळ्या निवडणुकांपेक्षा सर्वात महत्त्वाची जी निवडणूक असेल ती म्हणजे लोकसभेची निवडणूक। ती यासाठी लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे, ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे। ही देशामधील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ते संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे। त्यामुळे तुमचे आशीर्वाद या ठिकाणी घेण्यासाठी आलेलो आहे। माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे। आज तुम्ही पाहिलं असेल गेल्या 10 वर्षापासून केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून माझ्या शेतकऱ्यांच्या हिताचा एक सुद्धा निर्णय घेतलेला नाही। एक काळ भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे पाहिलं जात होतं। त्या भारत देशामध्ये आज सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण पाहायला मिळतात आणि त्याचं सरासरी प्रमाण काढलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या माझ्या शेतकऱ्यांच्या। सरकार म्हणतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत। अरे शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असेल तर माझ्या शेतीमालाला चांगल्या पद्धतीचा बाजारभाव दिला पाहिजे। फक्त घोषणा करायच्या आणि प्रत्यक्ष अंमलात कुठलंच आणायचं नाही। आज काय परिस्थिती पिकांची, कांद्याची काय परिस्थिती आहे, सोयाबीनची काय परिस्थिती आहे, कपाशीची काय परिस्थिती, ऊसाची काय परिस्थिती आहे आणि शेतीला जोडधंदा म्हणून ज्या धंद्याकडे पाहतो त्या धंद्यावर माझ्या प्रत्येकाच्या शेतकऱ्याचं कुटुंब चालतं, तो म्हणजे दूध धंदा। आज त्या दूध धंद्याची काय परिस्थिती आहे, बिस्लरीची बाटली जर घेतली तर 20 रुपयाला बिस्लरीची बाटली आणि दुधाला बाजार 22-23 रुपये। अरे जर ही परिस्थिती राहिली असेल तर शेतकऱ्यांच्या कशा आत्महत्या थांबणार आहे। या देशामध्ये कृषी मंत्री म्हणून आदरणीय पवार साहेबांनी काम केलं आणि एकाच वेळेस सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, ते म्हणजे आदरणीय पवार साहेब। पवार साहेबांनी जे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले ते अद्यापपर्यंत कोणाला घेता नाही आले। आज जर या ठिकाणी बसलेल्याला विचारलं मी देशामध्ये कृषी मंत्री कोण, सांगता येणार नाही, कारण कधीच या सरकारने आमच्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला नाही। आज डेव्हलपमेंटवर बोलणं अपेक्षित असतं। तुम्ही एखादा अमेरिकेचा माणूस जर भेटला, रशियाचा माणूस जर भेटला आणि आपण त्याच्याशी ज्या चर्चा करतो तो त्या देशाच्या डेव्हलपमेंटवर बोलत असतो। आज भारत देशाची काय परिस्थिती आहे, भारत देश हा जातीवादावर, धर्मावर बोलतो। जर ही वेळ येणार असेल तर कधी आपला भारत देश सुधारणार आहे। काल देशाचे पंतप्रधान नगरमध्ये येऊन गेले, त्यांनी हिंदू मुस्लिमांवर त्या ठिकाणी भाष्य केलंय। अरे आम्हाला हिंदुत्व शिकू नका। अरे छत्रपती शिवरायांना जे प्रेरित केलेली ही सर्वसामान्य जनता वर्षेत धनशक्ती अशी निवडणूक पाहायला मिळणार आहे तुम्हाला। आणि ज्यावेळेस सर्वसामान्य जनता एखादी निवडणूक हातात घेतं त्यावेळेस परिवर्तन हे अटळ असतं, परिवर्तन हे अटळ असतं। काल परवापासून आता लक्ष्मीचं दर्शन चालू आहे। कुछ भी करो कुछ नहीं होता। आता लोकच बदललेत, प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येकाच्या घराघरात फक्त तुतारीच वाजती। अरे आज विकासावर बोलणं अपेक्षित होतं। आता काल उद्या परवा काहीतरी आपल्याकडे नगरला तर रॅली आहे यूपीच्या मुख्यमंत्र्यांची। त्यांना मी एक सांगू इच्छितो, माझ्याकडे हाकेच्या अंतरावर सुपा MIDC आहे, ती MIDC पवार साहेबांनी शुभारंभ केला। त्या MIDCत निम्मे कामगार तर यूपीचे ना, आम्हीच त्यांना संरक्षण देतो। जाऊ आले बिचारे पोट भरायला, तिकडलं डेव्हलपमेंटवर बोला, इकडे चाललेत कुठं। आज ही निवडणूक सगळ्यात महत्वाची। तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, ही कशासाठी, आज हुकुमशाहीच्या पद्धतीने वाटचाल चालू आहे। आज
आज या राज्यामध्ये 2019ला आम्ही आमदार झाल्यानंतर सत्तांतरनं पाहिले कशाचं प्रतीक आहे? फक्त ईडी सारखी आणि सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर करायचा आणि या राज्याला अस्थिर ठेवण्याचं काम या भाजपच्या सरकारने केलेलं आहे. अरे शिवसेनेसारखा पक्ष जो अखंडितपणे हिंदुत्वाचा नारा देणारा पक्ष, त्यांनी हा पक्ष फोडला. राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पाडली. अरे या वयात आदरणीय पवार साहेबांना तुम्ही दुःख दिलं, बाळासाहेबांना सुद्धा स्वर्गात तुम्ही दुःख दिलं. ही जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही. तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय ही जनता थांबणार नाही, या ठिकाणी सांगतो. अरे आमच्या श्रीगोंदा तालुक्याचा आज ज्वलंत प्रश्न येतो म्हणजे पाण्याचा. माझ्या श्रीगोंदा तालुक्यातला माझा प्रत्येक शेतकरी काबाड कष्ट करतो आणि त्याची एकच अपेक्षा असती, कुकडीचं पाणी मिळालं पाहिजे, गोडचं पाणी मिळालं पाहिजे, विसापूरचं पाणी मिळालं पाहिजे. मी पण तुम्हाला एक शब्द देतो, आपला शब्द म्हणजे खोटा नसतो. निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. अरे ज्याच्यात पाणी आहे ना तेच तुम्हाला पाणी देऊ शकतो, तुम्ही काळजी करू नका. आता सांगितलं रोहित दादांनी सांगितलं पाण्याची काळजी करू नका. आम्ही पाणी असल्यानंतर काय कोण पाणी सोडित नाही तुम्हाला. अरे नाईक कॅनलवर येऊन झोपलो ना, ज्याला नाव बदलून ठेवीन तो माझ्या शेतकऱ्यांना पाणी देईन. आपण रोडवरला माणूस आहे, तुम्हाला माहिती आहे ना. यात्रा काढली तर मंदिरात झोपलो, सभा मंडपात झोपलो. अरे शेवट माझं नातं हे सर्वसामान्य लोकांशी, सर्वसामान्य लोकांशी माझं नातं आहे. सिंचन भवन सुद्धा अहमदनगरला आणण्याचं काम करणार आपण. काय तुम्ही काळजी करू नका. आपण एक ध्येयवेडा माणूस आहे, हटके माणूस आहे आणि आपली ओळख म्हणजे काम करणारा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली. यांच्यासारखी ओळख नाही आपली. एवढं निश्चित या मतदारसंघाला कधी पाणी कमी पडणार नाही, ही या ठिकाणी जबाबदारी घेतो. आणि साखळाईच्या बाबत, अरे साखळाईच्या बाबत अनेक लोकांनी तुमच्याकडून मतं घेतले, अनेक लोकांनी तुम्हाला फसवलं. 50 वर्ष झालं निवडणूक आल्यानंतर फक्त साखळाईचा मुद्दा काढला जातो आणि तुम्हाला खोटे आश्वासने दिले जातात. आणि याच खोटारडे कुटुंबाचं एक उदाहरण सांगतो, हे दाखवा जरा क्लिप. त्या ठिकाणी अहोरात्र काम करून दिलेला एक शब्द पाळेल. क्या हुआ पुढे ते साखळी 5 वर्षामध्ये जर नगर तालुक्यामध्ये मी पाणी आणलं नाही तर मी पुढच्या निवडणुकीला उमेदवारीचा अर्ज सुद्धा भरणार नाही. बघा खोटारडे काय म्हणले, साखळाईचं पाणी आणलं नाही तर फॉर्मच भरणार नाही. आपण त्याच्यातला नाही. अरे कसं पाणी नाही आणायचं, थोरात साहेब आहे मार्गदर्शन करायला. तू काळजी करू नको. रोहित दादाला विचारा माझा अनुभव. एकदा साखळाईची एकदा आमच्या त्या कालवा सल्लागार समितीची मीटिंग चालू झाली आणि सगळ्यांनी आता तिथं पार आंबेगाव, जुन्नर, इकडे पलीकडे रोहित दादा, करमाळ्याला संजय शिंदे, सगळ्यांची मीटिंग झाली आणि मला विचारलं तुझं काय. म्हणलं मला काय एवढं कळत नाही गड्या. म्हणलं तुमचं भाऊ द्या, सगळं झालं. म्हणलं मला एकच कळत आहे, कॅनल माझ्या हद्दीतून जातोय. नाही माझ्या लोकांना पाणी मिळालं हे ब्लास्टच करून टाकीन. म्हणलं याचा सोयी लावा. तसे काळजी करू नका तुम्ही. आम्ही पाणी देणारे माणसं 100% तुम्हाला पाणी कमी पडणार नाही. कारण या तालुक्याचं आणि माझं वेगळं नातं आहे. या तालुक्यात माझा जन्म झालेला आहे, खरातवाडी पिंपळगाव पिसामध्ये. या तालुक्यात माझा जन्म झालेला आहे. त्यामुळे ज्या तालुक्यामध्ये जन्म झाला त्या तालुक्यासाठी काहीतरी करण्याची आज ही वेळ आलेली. त्यामुळे तुमचे आशीर्वाद मला द्या. तुम्हाला अभिमान वाटणं असं काम करून दाखीन, अभिमान वाटणं असं काम करून दाखीन. आणि सगळ्यांना सांगतो, अभिनय तो कभी नाही, अभिनय तो कभी नाही. त्यामुळं माझं तुम्हाला एक वाक्य आहे, तुम मुझे 5 दिन दे दो. सुभाषचंद्र बोसांचं काय वाक्य होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें. आपलं पण वाक्य आहे, तुम मुझे 5 दिन दे दो मैं आपको 5 बरस दूंगा आपका सिपाही होकर.
5 वर्ष तुम्हाला देईन हेच या ठिकाणी सांगतो. आणि आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. तुतारी अशी काय वाजली पाहिजे तर आवाज कुठे गेला पाहिजे. दिल्लीचे जे हुकुमशाह बसलेले त्यांच्या कानठाळा फुटल्या पाहिजे असाच या ठिकाणी आवाज गेला पाहिजे. आणि श्रीगोंदाकरांना आम्ही जाता जाता धन्यवाद देतो. या ठिकाणी मी अनेक सभा पाहिल्या पण बिगर खुर्चीची सभा ही या ठिकाणी पाहायला मिळते. आणि यावरून मला हे लक्षात येतं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य देणारा जो कुंडला तालुका असेल तो म्हणजे श्रीगोंदा असेल. रोहितदादाची आमची पैन लागलेली आहे. ज्या तालुक्यात सगळ्यात जास्त मताधिक्य त्या ठिकाणी विजयी सभा होणार आहे हे या ठिकाणी सांगतो. आणि ती पैन तुम्ही जिंकणार हा या ठिकाणी विश्वास वाटतो. आणि थांबतो. रामकृष्ण हरी. जय हिंद. जय महाराष्ट्र. अरे माणिक दोन डिंब्या बोगद्याची काय काळजी करता तुम्ही. काय काळजी करता. असा सरळ बोगदा पाडू ना पाणीच आणू. तुम्ही काळजी नको करू. धन्यवाद निलेशजी. या ठिकाणी खरं तर या तालुक्याचे नेते माजी आमदार राहुलदादा जगताप, बाबासाहेब बोस, साजनभाई पाचपुते आणि घनश्याम अण्णा शेलार या सगळ्यांचीच इच्छा बोलण्याची होती. परंतु आज आपल्याकडं मोठे मोठे नेते मंडळी आल्यामुळं आपण त्यांच्या सर्वांच्या विनंतीला मान ठेवून या ठिकाणी कुणाचंही तालुक्यातल्या भाषण होणार नाही. अजून आपल्याला 4 दिवस आहेत त्याच्यामध्ये हे नेते मंडळी बोलणार आहेत. आणि म्हणून इथं मी विनंती करतो. विनंती करण्यापूर्वी प्रहार संघटनेचे असे आणि तो निर्णय तुम्ही घ्यावा मतभेदीद्वारे. याचा अर्थ संसदीय लोकशाही. आज त्याची चिंता संबंध देशात आहे. मी काल एके ठिकाणी बोलताना सांगितलं की माझ्या जुन्या मतदारसंघामध्ये निवडणुकीचा नारळ फोडायचा कार्यक्रम होता. मोठी सभा होती. आणि एका कोपऱ्यामध्ये एक कोणतरी तरुण माणूस उभा होता. माझ्या काही लक्षात आलं हा माणूस कोणतरी बाहेरचा दिसतो आपल्या भागाचा दिसत आहे. कार्यक्रम संपला. मी त्याला बोलून घेतलं. म्हणजे कहाँ से आया. त्यांनी सांगितलं न्यूयॉर्कवरून आलं. म्हणजे अमेरिका. हो म्हणजे अमेरिकेवरून आलं. म्हणजे अमेरिकेवरून इथल्या निवडणुकीच्या संबंधी काय तुम्हाला उत्सुक आहे. त्यांनी सांगितलं की जगामध्ये 2 देशामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही आहे. 1 नंबर भारत आणि 2 नंबर अमेरिका. आणि त्यामुळे अमेरिकेच्या जनतेला चिंता ही आहे की ही निवडणूक कशी होते. या निवडणुकीत लोकशाहीच्या पद्धतीनं होईल का नाही यासंबंधीची शंका लोकांच्या मनात आहे. म्हणून आमचं जे वर्तमानपत्र आहे त्याचं नाव न्यूयॉर्क टाइम्स. त्यांनी मला मुद्दाम ही निवडणूक कव्हर करायला महाराष्ट्रात पाठवली. म्हणजे जगाला सुद्धा चिंता आहे. जगाचा सुद्धा मोदींचा विश्वास आहे का नाही ही स्थिती यातनं स्पष्ट होती. आज तुम्हाला स्पष्ट विचारतो मी. ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या तुमच्याकडे झाल्यात का कधी. पंचायत समितीची निवडणूक झाली. जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. आता लोकशाहीचा ग्राम पातळीवरचं सगळ्यात महत्त्वाचं स्थान म्हणजे कोणतं तर पंचायत राज. त्या पंचायत राज्याची निवडणूक नाही. नगरपालिका
त्याची सभे म्हणजे नगरपालिकेची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची नाही, पंचायत समितीची नाही, आणखी काही दिवसांनी विधानसभा आणि लोकसभेचं सुद्धा हे चित्र आपल्याला ऐकायला मिळेल. आणि ते येऊन जायचं नसेल तर वाचायची किंमत देऊ, पण लोकशाही ही आम्ही उद्ध्वस्त होऊन देणार नाही, हा निकाल तेव्हा आम्हाला सगळ्यांना घ्यायचा. आणि असं का वाटतं आम्हाला? आणि त्याचं कारण मोदींना आम्ही जळून खातो. तुम्ही मोदींना तिळ खाता, एखाद्या सभेत खाता, आम्ही पार्लमेंटमध्ये बघतो, त्यांच्याशी बोलायची संधी मिळते, त्यांची मानसिकता काय ही समजून घ्यायची स्थिती मिळते. आणि त्यामुळे आज भारताच्या बाहेरसुद्धा जी संख्येची स्थिती आहे आणि त्यासाठी या निवडणुकीमध्ये काही झालं तर चालेल, पण लोकशाही टिकेल अशा पद्धतीची राजवट या देशात येईल याची काळजीची आपल्याला घ्यायची आहे. मोदी साहेब त्यांचा विश्वास या गोष्टीवर नाही. ते काल इथे येऊन गेले, अनेक ठिकाणी येऊन जातात. त्यांच्या भाषणामध्ये मी काय, उद्धव ठाकरे काय, त्यांच्या बोलण्याशिवाय त्यांचाही फरक नाही. काय हरकत नाही, बोला. देशाचा प्रधानमंत्री येतो आणि आमच्या टीका टिप्पणी करतो, माझ्या दृष्टीने तो आमचा बहुमान आहे, कारण त्यांना दुसरं कोणी दिसत नाही. आज कुठेही जाईल त्या ठिकाणी बोलतात. सोलापूरला गेले, वालसी रस्ता, आणि ते बोलले की महाराष्ट्रामध्ये गेले 50 वर्ष एक आत्मा हा हिंडतोय म्हणजे सगळीकडे. त्यांना मला सांगायचं की 50 नाही, मला विधानसभेत येऊन यंदा 56 वर्ष झाली. त्यामुळे हा आत्मा 56 वर्ष महाराष्ट्रात शोधतोय. आणि तो 56 वर्ष हा शोधतोय की या 56 वर्षामध्ये मोदीसारखी कुठल्या व्यक्तीने आली नव्हती. आम्ही इंदिरा गांधी पाहिल्या, आम्ही कॉलेजमध्ये असताना जवाहरलाल नेहरू पाहिले, आम्ही राजीव गांधी पाहिले, आम्ही नरसिंहराव पाहिले, अनेकांच्यावर काम केलं. त्याची चिंता आम्हाला कधी वाटली नाही. पण आज कोणतरी एक आत्मा याची चिंता मोदींना वाटली. तो आत्मा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला या आत्म्याची चिंता असलेल्या लोकांपासून सुटका कशी करता येईल त्यासाठी तो महाराष्ट्रात चिंततो आहे. त्यामुळे या सगळ्याच्या संबंधी अधिक बोलण्याचं काम नाही. अनेक गोष्टी त्यांनी केल्या. काय आत्ताच अनेकांनी सांगितलं, काय शेतीचा प्रश्न सोडवला, कांद्याच्याबद्दल चर्चाच करायला नको. बाळासाहेबांनी माहिती त्याची दिली. कसं असं करता येईल की गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी, महाराष्ट्राचा कांदा पाठवायला परवानगी नाही. आणि कांदा हा दिला शेतकऱ्याचं पीक आहे. 2 पैसे मिळतात ते गरीब शेतकऱ्याला आहेत. आणि त्याला आधार द्यायची जबाबदारी सरकारची असते. मला आठवतं आहे, मी त्या खात्याचा मंत्री होतो, कांद्याचे भाव वाढले. त्या भाजप विरोधी पक्षात होता. पार्लमेंटमध्ये मी गेलो आणि भाजपचे खासदार गळ्यामध्ये कांद्याचा माळा घालून आले, कांद्याचा माळा, आणि घोषणा द्यायला लागले, शरद पवार होश हो, प्याज की कीमत कहाँ गई, कैसे नीचे लाएंगे, वगैरे वगैरे. मला अध्यक्षांनी विचारलं, तुमचं काय म्हणणं आहे? ते कांद्याचा माळा घालून आले. मी त्यांनी सांगितलं की त्यांनी कांद्याचा माळा घाला, कांद्याचा माळा घाला. कांदा हे जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे, त्याला कधी जर पैसे मिळत असतील तर माझं काही म्हणणं नाही. यांनी किती घोषणा केल्या तर कांद्याची किंमत खाली यावी असा निकाल मी होऊन देणार नाही.
मला त्या कांदा उत्पादकाचं चित्त आहे. आणि आज सगळ्या शेतीचा खर्च आहे. कालच्या वर्षात बातमी होती, भारताच्या बाहेर लोकांना साखरेची गरज आहे आणि साखरेला आज बाहेर जो भाव मिळायची शक्यता आहे तो भाव 300 रुपये जादा मिळते. पण ती साखर निर्यात करायची नाही, कांदा निर्यात करायचा नाही, दुधाची पावडर निर्यात करायची नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी जे पिकवलं ते बाहेर फाटून त्याला 2 पैसे मिळतील हा रस्ता चालून द्यायचा नाही. हे धोरण आजचं मोदी साहेबांचं आहे आणि म्हणून हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. आज देशामध्ये बेकार तरुणांची संख्या किती? जगातल्या एका संघटनेने अभ्यास केला की भारतामध्ये 100 तरुण ज्या येतात नोकरी मागायला त्यातल्या 87 मुलांना या देशात नोकरी मिळत नाही. नाही असेल याच्यामध्ये हे तरुण घेतले, नोकरीचा खर्च सुचत नाही, कामाचा खर्च सुचत नाही, शेतीमालाच्या किमतीचा खर्च सुचत नाही. मग प्रश्न सोडवणार कोणते? राज्य कशासाठी द्यायचं तुम्हाला? राज्य यांच्या हातात द्यायचं नाही, हा निकाल घ्यावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या हातात सत्ता द्या आपण म्हणतो ती एक तुमच्यामध्ये पारनेरसारख्या दुष्काळी तालुक्यातला गरीब कुटुंबातल्या एका नव्या पिढीच्या माणसाला खासदार म्हणून निवडून द्यावं ही विनंती आपण सगळ्यांना करतो. त्या करोनाच्या संकटाच्या मध्ये सगळ्या जगामध्ये भीती होती. लोक दौऱ्यात जात नव्हते, हॉस्पिटलमध्ये जात नव्हते. हा आपला उमेदवार त्या ठिकाणी 30,000 पेशंटला घेऊन रात्रंदिवस तिथे राहिला, स्वतःच्या घरी गेला नाही. त्यांच्यावर जेवणखाण केलं, त्यांच्यावर उपचार दिले. एवढी माणुसकी फार क्वचित बघायला मिळते, ते निर्याती दाखवली. एवढ्या एका कामासाठी सुद्धा मानवतेची सेवा केली म्हणून त्याला मोठ्या मताने विजय करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. आणि तेच काम उद्याच्या निवडणुकीमध्ये करून श्रीगोंद्याचं नाव लौकिक सगळ्या राज्यात वाढवावा हीच विनंती तुम्हाला करतो आणि माझे 2 शब्द सांगतो.